विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत। सत्ताधारी आणि विरोधकांचे एकाच वेळी आंदोलन पाहायला मिळालं। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर दोघांचंही आंदोलन सुरू होतं। दिशा सालियन प्रकरणी सत्ताधाऱ्यांचं हे आंदोलन होतं, तर दिशा सालियन प्रकरणी तपासाची मागणी, सरकारला साथ देणाऱ्या सभापतींचा धिक्कार, विरोधकांचं असं आंदोलन सभापतींविरोधात सुरू होतं। आत्महत्या झाली का काय झालं याचा पूर्ण तपास व्हायला पाहिजे। आम्ही कोणावरही बोट किंवा नाव ठेवत नाहीये, परंतु या गोष्टीचा मात्र तपास झाला पाहिजे। किशोरी पेडणेकर माजी महापौर यांचं नाव याच्यामध्ये खूप प्रामुख्याने येत आहे आणि त्यामुळे यामध्ये काय तथ्य आहे, त्या कुटुंबाला कोणी त्रास दिला का किंवा दबाव टाकला का, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। सत्ताधारी पक्ष सत्तेचा माज यांना चढलेला आहे। सत्तेचा माज चढलेला असताना सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष असो, विधान परिषद सभापती असो, विरोधी पक्षाला बोलण्याची संधी देत नाही। त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं लक्षवेधी असेल, वेगवेगळे डिव्हाइस असेल, सत्ताधारी पक्षच अवलंबतात। सभागृहाचं कामकाज सुद्धा सत्ताधारी पक्षच बरखास्त करतात आणि या सगळ्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीनं दादागिरी चालू आहे सत्ताधारी पक्षाची, लोकशाहीचा खून पाडतात ते। संविधानावर चर्चा ठेवलेली आहे, पण संविधानानुसार कोणतंच काम होत नाही आणि त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे।